भाजप आमदार नितेश राणे यांनी अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यावर संशय व्यक्त केलाय। खरंच चाकूने हल्ला झाला की ऍक्टिंग केली असं विधान नितेश राणेंनी केलंय। सैफवर हल्ला झाल्यावर सर्वजण एकत्र आले, मात्र सुशांत सिंग राजपूत आत्महत्या करतो त्यावेळी बारामतीवाली ताई कुठे होती अशी टीका नितेश राणेंनी केली। म्हणजे नालायक बघा किती आहेत। पहिला फक्त नाक्यावर उभा राहायचे, आता घरात घुसायला लागलेला आहे। कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील, हे घाण लेकी जाऊ मारतात जायला। तो एवढा तो असा बाहेरून चालत होता, मलाच संशय राहिला काय घरात चाकू मारला की ह्यानी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टुन 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 करून असतंय ते। कुठला शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिव करायला लागतात। पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं, तो तुझ्या मुंबऱ्याच्या जितो नाही आला बिळाच्या बाहेर। ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर। त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं। मी पण डिपार्टमेंटला फार तर सांगेन की असं कोणाच्या मनामध्ये शंका कुशंका असेल, वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे। ती व्यक्ती बांगलादेशमधून आलेली होती। ती एका मुंबईच्या बद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असतं, आजूबाजूच्या देशातल्या पण काही लोकांना ते आहे आणि त्या निमित्तानं ते आलेले होते। परंतु मुंबई एकंदरीत बघितल्यानंतर त्याला परत त्याच्या बांगलादेशला जायचं होतं, म्हणून त्याला 50,000ची गरज होती, पण मागताना त्याने 1 कोटी मागितले। हे सगळं मीडियाच्या पुढं आमच्या पोलीस खात्याने सांगितलेलं आहे। उन्होंने इतना ही कहा है कि जिस प्रकार से मीडिया चला और जिस प्रकार से कहा गया कि चाकू के इतने वार वगैरह है, तो निश्चित रूप से मुझे लगता है कि डॉक्टर की जो उन्होंने ट्रीटमेंट की है, हॉस्पिटल में ट्रीटमेंट की है, उनके ऊपर कोई शंका लेने की आवश्यकता नहीं है। बट एक इतने बड़े घाव है तो इतने जल्दी दुरुस्त कैसे हुए, ये एक थोड़ा आया है बाहर। एक स्टेटमेंट आया हुआ है, संजय निरूपम का भी आया हुआ है, नितेश राणे जी का आया हुआ है। ऐसे स्टेटमेंट देने की जरूरत तो नहीं है।